मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा बँक भरती परीक्षेची तयारी करत आहे. येत्या हंगामी येणाऱ्या जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आपण परीक्षा ओरिएंटेल आणि मागील काही भरती परीक्षेच्या संदर्भातील झालेले महत्त्वाचे प्रश्न हे पूर्ण आपण आजच्या सिरीजमध्ये घेत आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण MCQ स्वरूपामध्ये नोट्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे 8530804274. हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. आणि आपल्या ह्या पूर्ण ज्या PDF सेक्शनच्या नोट्सची जी प्राइस आहे त्याची फी जी आहे आपल्याकडे 199 रुपीज. ओके, 199 रुपये फीज आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी MCQ स्वरूपाच्या PDF नोट्स पाहिजे असल्यास विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोनपे गुगल पे करायचं आहे. केल्यानंतर याच नंबरला व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा आणि ब्रॅकेटमध्ये DCC बँक पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं ॲप तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्या जी काय आपली जॉईनिंग लिंक्स असणार आहे त्या लिंकला तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन केलं जाईल. ओके, चला, सर्वात महत्त्वाचं आजच्या सेक्शनला आपल्याला बँक भरतीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. चला, यातला आपल्याला महत्त्वाचा पहिला प्रश्न अभ्यासायचा आहे. सहकारी संस्थेच्या, इकडे नीट लक्ष द्या, सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यापैकी किती टक्के रक्कम ही वैधानिक राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. आता खाली तुम्हाला पर्याय दिले 10%, 15%, 25%, 50%. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे, सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यापैकी 25% रक्कम, किती, 25% रक्कम ही राखून ठेवावी लागते राखीव निधीमध्ये. आणि त्या संदर्भातला सहकार कायदा जो आहे कलम 66. ओके, हा पण लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा तुम्हाला कलम 66 वरती परीक्षेला फिरून प्रश्न विचारला जाईल. सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यापैकी किती टक्के रक्कम वैधानिक राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते, तर 25%. आणि कोणत्या कलमांतर्गत असा जर प्रश्न फिरून आला तर कलम 66 लक्षात ठेवा. पॉइंट क्लिअर. चला, प्रश्न व्यवस्थित समजला, अगदी सोप्या भाषेत सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतात सहकार चळवळीचा पाया घालणारे पहिला कायदा कोणता आहे. म्हणजेच काय, तर भारतातील सहकार चळवळीच्या संदर्भातला पहिला सहकार कायदा कोणता आहे, तर पहिला सहकार कायदा हा 1904 आहे. ओके, प्रत्येकाचं क्लिअर पाहिजे उत्तर. हे 1904 सहकार कायदा पहिला. ओके, त्यानंतर पुढे, सहकारी पतसंस्थेचे मुख्य उद्देश कोणते आहे, तर खालील तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. जास्तीत जास्त नफा कमावणे हे पतसंस्थेचा मुख्य उद्देश आहे का, तर नाही. पुढे, सभासदांना सेवा पुरवणे. तिसरं, परदेशी गुंतवणूक वाढवणे आणि कर चुकवणे. बघा, तुम्ही जर A, C आणि D हे जर पर्याय पाहिले तर हे यामध्ये बसत नाही. ओके, मग याचा पर्याय काय आहे, B, सभासदांना सेवा पुरवणे. कारण सहकारितेच्या तत्वामध्ये सभासदांना सेवा देणं हे संस्थेचं महत्त्वाचं मुख्य उद्देश असतं, तत्व असतं. म्हणून त्या ठिकाणी सहकाराचे मूळ तत्व नफ्यापेक्षा सेवा देणं आणि सभासदांचे हित जोपासणं हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. ओके, चला, हे 3 प्रश्न व्यवस्थित समजले. चौथा प्रश्न घेऊया. जिल्हा स्तरावरील सहकारी संस्थेचे वर्गीकरण. आता हे मी बऱ्याच वेळा मागच्या सेक्शनला सांगितलंय, पण काही प्रश्नपत्रिकेमध्ये हे पुन्हा तुम्हाला रिपीट झालेले प्रश्न आहेत. जिल्हा स्तरावरील सहकारी संस्थेचे वर्गीकरण कशात केले जाते, तर बघा, जिल्हा स्तर म्हटलंय तर याच्यामध्ये आता तुम्हाला काय केलंय, प्राथमिक, मध्यवर्ती, राज्य की राष्ट्रीय स्तर. बघा, परत प्रश्न कसा फिरून विचारला, लक्षात घ्या. प्राथमिक स्तर, मध्यवर्ती स्तर, राज्य स्तर की राष्ट्रीय स्तर. तर याचं उत्तर आहे मध्यवर्ती स्तर. कारण सहकारितेच्या त्रिस्तरीय रचना हाही प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. जरी स्पष्टीकरणामध्ये पॉइंट दिलाय, सहकारितेच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये गाव पातळीवर प्राथमिक, जिल्हा पातळीवर मध्यवर्ती बँका आणि राज्य पातळीवर शिखर बँका. तर तुम्हाला हाच प्रश्न MCQ ला पुन्हा फिरून विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, सहकारितेच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये गाव पातळी, जिल्हा पातळी आणि राज्य पातळी खालील दिलेला क्रम योग्य लावा. म्हणजे तुम्हाला पुन्हा पर्यायामध्ये काही क्रम देतील, मग त्यामध्ये देतील, मग प्राथमिक देतील, जिल्हा देतील, राज्य देतील,
बरोबर, तो क्रम तुमचा व्यवस्थित असला पाहिजे, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. त्यामुळे ह्या पण गोष्टी व्यवस्थित अभ्यासणं खूप गरजेचं आहे. राज्य सहकारी बँकेला काय म्हणतात रे? तर राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असेही म्हणतात. म्हणून या ठिकाणी राज्यातील संपूर्ण सहकार क्षेत्राची मध्यवर्ती संस्था म्हणून राज्य सहकारी बँक म्हणून या ठिकाणी काय करते, काम करत असते. चला, हे महत्वाचे 5 प्रश्न व्यवस्थित समजले. पुढचा प्रश्न घेऊया 6वा. सहकारी संस्थेची जी विशेष सर्वसाधारण सभा, बघा, सहकारी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला असतो? आता त्याआधी एक पॉइंट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. सहकारी संस्थेच्या सभा, बघा, आता मुख्यतः सहकारी संस्थेच्या ज्या सभा असतात त्या सभा सभासदांच्या सभा असतात, बरोबर, आणि व्यवस्थापक मंडळांच्या सभा वेगळ्या असतात. म्हणून सभेचे प्रकार असतात. म्हणून यामध्ये सभासदांच्या सभा, ज्याच्यामध्ये पहिली सभा, त्यानंतर वार्षिक सभा, त्यानंतर येते तुमची विशेष सभा आणि अंतिम सभा. ओके, अशी सभेची मुख्यतः सभासदांचे 4 प्रकार पडतात. तर यामध्ये विशेष सभा, सहकार संस्थेमध्ये काही तातडीचे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील, काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची असेल, तर त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जाते. मग विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला आहे, असा प्रश्न आहे, बरोबर. फक्त अध्यक्षांना आहे का? पुढे कर्मचाऱ्यांना, कोण कोणत्याही बाहेरील व्यक्तीला, की निबंधक, किंवा एकास 5 सभासदांच्या मागणीवरून? तर याचं उत्तर आहे एकास 5 सभासदांच्या मागणीवरून आणि निबंधकांना या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार आहे. आता पर्यायामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतील, पर्याय फक्त अध्यक्षांना हा पर्याय निवडतील. पण लक्षात घ्या, विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा, बोलविण्याचा निबंधक अधिकारी, सभासद वर्ग आणि अध्यक्षांनाही अधिकार असतो. परंतु इथे फक्त अध्यक्ष म्हटलंय. जर इथं त्यांनी असं म्हटलं असतं पर्याय 1 मध्ये, ए मध्ये, फक्त अध्यक्ष, निबंधक आणि सभासद, तर आपण पर्याय ए निवडला असता. पण इथे बी पर्यायमध्ये तुम्हाला काय दिलंय, निबंधक किंवा एकास 5 सभासदांनी केलेल्या मागणीवरून, बरोबर की नाही? कारण संस्थेच्या अध्यक्षांना जर काही तातडीच्या मीटिंग सभा घ्यायच्या असतील तर त्यावेळेस ते बोलू शकतात. पण त्याच्या आधी पूर्वसूचनाही सभासदांना देणं आवश्यक असतात. म्हणून तीनही घटक त्या ठिकाणी एकत्र येतात. हा पॉईंट लक्षात घ्या. कारण आणीबाणीच्या किंवा विशेष विषयासाठी सभासदांच्या लेखी स्वरूपामध्ये मागणीमुळे ही सभा बोलवली जाते, जिला आपण म्हणतो विशेष सर्वसाधारण सभा. चला, हे 6 पॉईंट लक्षात आले. बघा, पर्यायामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करणारे त्या ठिकाणी सेक्शन दिलेले असतात, त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित तुम्हाला ते विचारपूर्वक करून वाचणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकार न्यायाधिकरण जे आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे त्याचं मुख्यालय आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नाबार्ड स्थापनेची, बघा, आता नाबार्ड बँक जी आहे ती नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीमुळे झाली? तर निश्चितच शिवरामन, जी काही बी शिवरामन समिती जी आहे त्यांच्या शिफारसीनुसार नाबार्ड बँकेची त्या ठिकाणी काय झाली, निर्मिती झाली. आणि नाबार्ड बँक ही ग्रामीण ज्या बँका आहेत, जिल्हा बँका आहेत, यांना महत्त्वाचं ग्रामीण भागातील विकास, वित्त पुरवणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, ही नाबार्ड बँक त्या ठिकाणी कार्य पार पाडत असते. नाबार्ड बँकेची तुम्हाला स्थापना सुद्धा विचारली जाते. तर 12 जुलै 1982 तारीख प्रत्येकाने लक्षात ठेवा. हे सेक्शन तुम्हाला परीक्षेला हमखास विचारले जातात. काही बँकांच्या ऑफलाईन परीक्षा होतात, काहींच्या ऑनलाईन परीक्षा होतात. सो ह्या दोन्ही परीक्षेच्या बेसवर आपण हे प्रश्न त्या ठिकाणी काढलेले आहे निवडक, जे तुम्हाला परीक्षेला वारंवार त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, चला, पुढचा प्रश्न आहे, सहकारी संस्थेचे संगणकीकरण कोणत्या योजनेअंतर्गत वेगाने केले जात आहे? हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सहकारी संस्थेमध्ये ज्या सहकारी क्षेत्रामध्ये संगणकीकरण कोणत्या योजनेअंतर्गत वेगवान केलं जात आहे? तर याचं पर्याय आहे ए. ओके, PACS, जे कम्प्युटरायझेशन प्रोजेक्ट. आता हे कशाशी संबंधित आहे? ते केंद्र शासनामार्फत प्राथमिक कृषी पतसंस्थांना डिजिटल करण्यासाठीचं हे अभियान त्या ठिकाणी राबवलं जात आहे. हा पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 10 नंबरचा प्रश्न, सहकारी संस्थेच्या जे लाभांश असतात, बरोबर की नाही? कारण प्रत्येक संस्थेमध्ये भाग असतात, शेअर्स असतात, ते
विक्री केली जाते, मग त्या भागांवर त्या शेअर्सवर लाभांश दिला जातो, ज्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड दिला जातो, बरोबर. त्याची मर्यादा किती आहे, तर 15% पर्यंत मर्यादा आहे. हा पॉइंट लक्षात घ्या, जास्तीत जास्त 15% पर्यंत. नियमानुसार सहकारी संस्थेच्या सभासदांना जास्तीत जास्त 15% इतका लाभांश घोषित करू शकतात. त्यामुळे हा पॉइंट लक्षात ठेवा, तुम्हाला पर्यायामध्ये विचारला जाऊ शकतो. 15% व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सहकारी संस्थेचे मुख्य तत्व कोणते आहेत, तर सभासदांना सेवा देणं हे सहकारी संस्थेचं मुख्य तत्व आहे. पुढचा प्रश्न आहे, सहकारी संस्थेची रचना किती स्तरावर आहे. बघा, मी आत्ताच इथे मगाशी तुम्हाला सांगितलं ना, त्रिस्तरीय रचना, बरोबर की नाही. आताच इथे आपला प्रश्न झाला त्रिस्तरीय रचना सहकार क्षेत्रामध्ये, बरोबर. मग आता त्याच बेसवर तुम्हाला बघा इथे पुन्हा फिरून प्रश्न आलेला आहे की सहकार चळवळीची रचना किती स्तरावर आहे, तर 3. बघा इथे आता 3 दिलेलं आहे, बरोबर. पण कधी कधी तुम्हाला पर्यायामध्ये त्रिस्तर देतील, तर ही लक्षात राहू द्या. सहकारी संस्थेची रचना 3ऱ्या स्तरावर आहे. मग यामध्ये प्राथमिक आहे, त्यानंतर मध्यवर्ती म्हणजे जिल्हा आणि शिखर असं एक स्तर तुम्हाला दिलेलं आहे. चला, इथपर्यंत व्यवस्थित क्लिअर 12 प्रश्न. पुढे जाऊया आपण. चला, आता पुढचे काही महत्वाचे बँकिंगच्या संदर्भात निवडक क्वेश्चन आहे. वरती आपण सहकार क्षेत्राशी संबंधितले प्रश्न पाहिले, आता आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत, कारण तुम्हाला विभागावाईज काही ठिकाणी परीक्षेला सेक्शन असतात, सो त्यानुसार आपण हे कव्हर केलेले. पहिला प्रश्न, भारतीय आयुर्विमा महामंडळाने, ज्याला आपण LIC, बरोबर, यामध्ये भारत बिजलीमध्ये आपला इक्विटी हिस्सा जो त्या ठिकाणी 6.695% वरून कमी करून तो किती केलेला आहे, असं तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला आहे, बरोबर. तर याचं उत्तर आहे बघा 4.560 इतका हा त्यांचा कमी केलेला दर रेट आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कृषी क्षेत्रातील प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठ्यासाठी एकूण किती त्या ठिकाणी थकबाकीचे लक्ष असेल, असं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या काही भरती परीक्षेमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तुमचा सेकंड, 18%. त्यानंतर पुढचा प्रश्न, जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्ड बिल भरण्यात अपयशी होतात. सिंपल आहे बघा, जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्ड, बरोबर की नाही, आता तुमच्याकडे बरेचसे बँकांचे क्रेडिट कार्ड असतील, ते क्रेडिट कार्डचे जे बिल भरण्यास अपयशी होतात, तेव्हा बँकेला कोणत्या सिच्युएशनसाठी सामोरं जावं लागणार आहे, तर एक लक्षात घ्या, व्याजदर जोखीमसाठी, बाजारातील जोखीमसाठी, की पत जोखीमसाठी, का नैतिक धोक्याची जोखीम, किंवा प्रतिष्ठेची महत्वाचा प्रतिष्ठेचा धोका, बरोबर. तर आपण 5ही पर्याय पाहिले, काही काही सेक्शन मध्ये तुम्हाला 5ही पर्याय देतात, तर 5 पर्यायांपैकी तुम्ही जर नीट विचार केला की जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी अपयशी होतात, म्हणजे बँकेकडे पत जोखीम वाढणार की नाही. पत म्हणजे पैसा. जर ग्राहकांनी क्रेडिट कार्डचे बिलच भरले नाही, तर बँकांना पुन्हा त्या ठिकाणी पत जोखीमला सामोरं जावं लागणार. त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे पत जोखीम. RBIच्या नियमानुसार एखादे खाते अनुत्पादित मालमत्ता म्हणजे NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले जाते, बरोबर. आता ही नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे NPA का आवडतं रे, कारण जेव्हा बँका खातेदारांना काही कर्ज स्वरूपात रक्कम देते, बरोबर, परंतु खातेदारांनी योग्य वेळेमध्ये कर्जाचे हप्ते भरले नाही किंवा कर्जांची परतफेड केली नाही, तर अशा वेळेस NPA वाढतो बँकेचा, बरोबर. मग त्यासाठी परतफेडीचा कालावधी केला. बघा, आता प्रश्न काय विचारलाय, RBIच्या नियमानुसार एखादी खाते अनुत्पादित मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली जाते. जर त्याची परतफेड कालावधीसाठी केली जात नसेल, तर आपण काय करतो, NPA मध्ये ते वर्ग करतो, बरोबर. म्हणजे बँका ते NPA मध्ये वर्ग करतात. मग त्याचा जो कालावधी आहे तो किती आहे, 90 दिवसांचा. ओके, 90 दिवसांचा. याच्या आधीचा जो जुना होता तो 180 होता, परंतु आता नवीन सेक्शन नुसार 90 दिवस इतके आलेले आहे. बरेचसे विद्यार्थी काही जुने पुस्तकं वाचत असतील तर त्याच्यात 180 आहे, ते चुकी म्हणजे बदललेलं आहे. आता 90 दिवस लक्षात ठेवायचं आहे. ओके. चला, पुढचं बँकिंग लोकपाल बँकिंग नियमन कायदा. जो आता बँकिंग लोकपाल ही संकल्पना
बँकिंग नियमन कायदा 1949च्या कोणत्या कलमांतर्गत काम करते? तर इथे कलम लक्षात ठेवा, कलम 35 ओके, या कलमांतर्गत त्या ठिकाणी आपलं कार्य काम करत असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या बँकिंगमध्ये व्यवहार थेट ग्राहकांशी केला जातात? बघा, कोणत्या प्रकारच्या बँकिंगमध्ये व्यवहार थेट ग्राहकांशी केला जातात आणि इतर बँका किंवा कंपन्यांशी कोणतेही व्यवहार होत नाही? तर खाली पर्याय दिलाय, युनिट बँकिंग, मिश्र बँकिंग, रिटेल बँकिंग, गुंतवणूक बँकिंग की मर्चंट बँकिंग. तर याचं उत्तर आहे रिटेल बँकिंग. कारण रिटेल बँकिंगमध्ये या बँकिंग प्रकारात बँका थेट व्यक्तींशी म्हणजे ग्राहकांशी व्यवहार करतात. यामध्ये बचत खाते, चालू खाते, गृहकर्ज, वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या सेवा दिल्या जातात. यात इतर बँका किंवा मोठ्या कंपन्यांच्या व्यावसायिक व्यवहार करत नाही. ओके, हा लक्षात ठेवा पॉईंट, रिटेल बँकिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार आरबीआय दर 2 महिन्यांनी आपले मौद्रिक जे काही धोरण आहे ते धोरणांचा आढावा घेते? तर ती कोणत्या समितीच्या अधिपत्याखाली? तर उर्जित पटेल समिती जी आहे त्या समितीच्या अधिपत्याखाली ते आढावा घेत असते. चला, हे महत्वाचे 7 प्रश्न बँकिंगच्या संदर्भात समजले. ठीक आहे, चला पुढच्या सेक्शन मध्ये आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भातले काही प्रश्न पाहणार आहोत, जे तुम्हाला मराठीवरती बरेचशा काही बँकिंग परीक्षेला अगदी सोपे प्रश्न असतात, पण आम्हाला परीक्षेला ते वेळेवर त्याच्या पर्यायातनं उत्तर आठवत नाही, बरोबर की नाही? चला इकडे लक्ष द्या. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्यायामध्ये दिलाय चंद्र, भास्कर, जलद आणि पवन. ओके, तर याचं उत्तर काय आहे? भास्कर. पुढे, परोपकार या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे? तर परोपकारचा विरुद्ध शब्द काय असणार आहे? अपकार. ओके, काय आहे? अपकार. तिसरा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती मुख्य काळ मानले जातात? तर 3 मुख्य काळ मानले जातात, वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, बरोबर. त्यानंतर पुढे चौथा प्रश्न, आकाशाला गवसणी घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर खाली पर्याय दिले, आकाशात उडणे, खूप मोठे यश संपादन करणे, अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे, दुःखी होणे किंवा पक्षी बनवणे. तर आता बाकीचे वरील पर्याय जर आपण पाहिले तर त्या वाक्प्रचाराशी तंतोतंत जुळत नाहीये. तर त्याचा बी पर्याय जर आपण पाहिला तर म्हणजे खूप मोठे यश संपादन करणं आणि अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे आकाशाला गवसणी घालणं हा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा 5 नंबर, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? तर याचं उत्तर आहे कवयित्री. ओके, बी पर्याय. त्यानंतर झाड या शब्दाचे अनेक वचनी कोणते शब्द त्या ठिकाणी दिले? झाडे, झाडांना, झाडोरा किंवा झाडी. तर याचं उत्तर काय आहे? झाड, झाडे हे अनेक वचनी शब्द आहे. ओके, पुढे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता खाली तुम्हाला काही शब्द दिलेले उज्ज्वल, तर त्याचा योग्य शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर त्याचं उत्तर आहे बी पर्याय. प्रयोग ओळखा. रामने रावणास मारले. ओके, कोणता प्रयोग आहे? भावी प्रयोग आहे. ओके. त्यानंतर 9 नंबर, ज्याला कोणीही शत्रू नाही असा व्यक्ती यासाठी योग्य शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे अजात शत्रू. ओके, हे पर्याय ए. या पद्धतीचे हे मराठीमध्ये अगदी सोपे क्वेश्चन्स होते मागील काही भरती परीक्षेच्या बेसवर. ते तुम्हाला इतर पुढच्याही भरती परीक्षेसाठी उपयोगात येतीलच, त्यामुळे हे व्यवस्थित एकदा अभ्यासून ठेवा. अगदी जनरल बेसिक आहे, परंतु आम्हाला वेळेवर कधी कधी ह्या गोष्टी आठवत नाही. ओके, म्हणून तुमच्यासाठी एक रिव्हिजन पार्टमध्ये ह्या गोष्टी मी कव्हर करतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला बँकिंगवर पुन्हा आपण आधारित काही महत्वाचे क्वेश्चन घेऊया. कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक कर्जदाराच्या मालमत्तेचे मूल्यांकन का करते? तर इथे तुम्हाला पर्याय दिले. तर पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे कर्जाची सुरक्षितता आणि सुनिश्चितता करण्यासाठी. ओके, पुढचं CRM. CRM म्हणजे काय? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, बघा आता CRM प्रणालीच्या बँकिंगमध्ये मुख्य उपयोग काय आहे? तर बँकेमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार सेवा देणं आणि त्या ठिकाणी निष्ठा वाढवणे. ओके, सी पर्याय आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, PSL PSL चे मुख्य उद्देश काय आहेत, तर जे काय दुर्लक्षित घटकांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देणं. ओके. आरओएचा सुधारण्यासाठी योग्य उपाय कोणता आहे, तर याचं उत्तर आहे भांडवली पर्याप्त राखून अधिक उत्पन्न देणाऱ्या पतपात्र कर्जामध्ये गुंतवणूक करणं. सी पर्याय हे त्याचं उत्तर आहे. ओके. चला, हे महत्वाचे 4 प्रश्न आणखीन आपण नवीन जे आता लेटेस्ट काही भरती परीक्षा झाल्या तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 4 महत्वाचे निवडक प्रश्न बँकिंग सेक्टरवरती आलेले होते, ती आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढील सेक्शनमध्ये आपण पुढील काही नवीन प्रश्नांच्या सिरीजमध्ये पुढचे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.